आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पीक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांसाठी सुरक्षित। पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। शासनाने केलेले धोरणात्मक बदल हे मुख्य कारण असल्याचे कृषी तज्ञ आणि शेतकरी संघटनांचं मत आहे। पूर्वी लोकल क्लेम, मिड सीझन क्लेम, प्रिव्हेंटेड सोईंग आणि पोस्ट हार्वेस्टिंग नुकसान या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना थेट नुकसान नोंदवता येत होतं। मात्र नव्या धोरणानुसार या सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्यामुळे शेतकरी थेट विमा कंपनीकडे दावा सादर करू शकत नाहीत। परिणामी पीक विमा आता केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आकडेवारी या एकाच निकषावर अवलंबून राहिलेला आहे। आता बियाणे कंपन्यांची नोंदणी बंधनकारक, देशभरात बियाणे शोध प्रणाली कार्यरत करण्यासाठी योजना। आता प्रत्येक बियाणे कंपनीची नोंदणी करावी लागेल, त्यामुळे कोणत्या कंपन्या काम करण्यास अधिकृत आहेत ते स्पष्ट होईल। नोंदणीकृत कंपन्यांची माहिती उपलब्ध होईल आणि अनधिकृत विक्रेत्यांना बियाणे विकता येणार नाही। यामुळे बनावट कंपन्या बाजारातून बाहेर जातील आणि शेतकऱ्यांना विश्वासार्ह स्रोताकडून बियाणे मिळेल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। या नव्या कायद्यामुळे शेतकरी वापरत असलेल्या पारंपरिक बियाण्यांवर कोणतेही बंधन येणार नाही। शेतकरी स्वतःचे बियाणे पेरू शकतात आणि इतर शेतकऱ्यांना देखील हे बियाणे वाटू शकतात। शेततळी गाळात नव्याला 75,000, जुन्याला ठेंगा। धान पिकासाठी सिंचनाचा प्रश्न गंभीर। गडचिरोली जिल्ह्यात अनुदानाची नाही कोणतीही तरतूद। मागील वर्षभराच्या कालावधीत शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे। शासनाकडे यासाठी कृषी विभाग व शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलाय, मात्र अनुदान मिळाले नाही। परिणामी शेततळ खोदणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे। विठ्ठल रुक्मिणीचा 23 जानेवारीला शाही विवाह सोहळा। मंदिर समितीकडून जय्यत तयारी सुरू। भाविकांना सहभागी होता येणार। वसंत पंचमी दिनी सकाळी 10 ते 12 या वेळेस श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा विधिवत मंत्रोच्चारामध्ये संपन्न होणार आहे। भंडारा जिल्ह्यात सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प कागदावरच 6 वर्षांनंतर देखील प्रतीक्षा। 1.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता। गेल्या काही वर्षात तालुक्यात आणि इतर मोठ्या सिंचन योजनांना मंजुरी मिळाली असली तरी देखील निलजबूतच्या सौर ऊर्जा आधारित योजनेकडे विद्यमान लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलेला दिसतोय। 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना हे काम का सुरू केलं गेलं नाही? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे विद्युत मोटरींचे वायर लंपास। डाव्या कालव्यावरील प्रकार। लोड शेडिंगचा गैरफायदा, शेतकरी अडचणीत। ग्रामीणमधील लाडकी बहीण रुसली, शासनाच्या नवनव्या नियमावलीचा फटका। ग्रामीण भागातील अनेक महिलांना ई-केवायसीची माहिती नसल्यामुळे किंवा प्रक्रिया समजत नसल्यामुळे त्यांचे अनुदान थांबले आहे। मासिक 1500 रुपये अनुदान खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। मूर्तिजापूर तालुक्यात मनरेगातील विहिरी पूर्ण, अनुदानाची प्रतीक्षा। थकीत देयकांसाठी ग्रामविकास मित्रांचे आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊनही कुशल साहित्याचे देयक अद्याप शासनाकडून अदा करण्यात आलेले नाही। ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे। या प्रश्नावर आमदार हरीश पिंपळे यांच्याशी चर्चा करण्यात आली। त्यांनी संबंधित विभागाला तातडीने लक्ष देऊन प्रलंबित देयके लवकरात लवकर अदा करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले। शासन स्तरावरून तातडीची कार्यवाही होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी। यवतमाळ जिल्ह्यातील 58,768 हेक्टरला सिंचनाचा लाभ। दामकच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार। ऊस कमी असला तरी गाळप क्षमता वाढल्यामुळे हंगाम मार्च अखेरपर्यंतच राज्यात 65 लाख टन उत्पादन। आतापर्यंत निम्मे साखर उत्पादन। देशात 9% साखर उतारा। यंदा देशभरात गाळप हंगाम मुख्यत्वे बेअखेर संपण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात ऊसाची उपलब्धता कमी असून कारखान्याची गाळप क्षमता त्या तुलनेत वाढली। त्यामुळे महाराष्ट्रातील हंगाम मार्च अखेरपर्यंत चालेल, तर कर्नाटकामध्ये 15 मार्चपर्यंत गाळप हंगाम संपलेला असेल। बीड जिल्ह्यात 4 महिने आता चिंता नाही। 167 धरणांमध्ये 83% पाणीसाठा। रब्बी सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा भासणार नाही पाणी टंचाई। बोर विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी। सिन्नरला मका हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ। शेतकऱ्यांना मिळणार 2,400 रुपये प्रति क्विंटलचा दर। 550 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी। रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली। शीतगृह, सुसज्ज गोदामे, दुकाने, इमारत आणि आधुनिक सुविधा मिळणार, किरपान यांचा दावा।
BSNL सेवा वारंवार खंडित, ग्राहकांना वेळेवर OTP मिळेना, शासकीय ऑनलाईन कामे ठप्प, तालुक्यातील सेतू आधार केंद्रांसह बँक व्यवहार प्रभावित, महागडे रिचार्ज करून देखील अपेक्षित सेवा मिळत नसल्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा परिसरात रोहित्र नादुरुस्त, रब्बी हंगामातील 200 एकरांवरील पिके धोक्यात, गलमगाव येथील प्रकार, शेतकरी चिंतेत, रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. उत्पादन खर्च वाढून देखील कांदा लागवडीकडे अधिक कल, बागलाण तालुक्यातील चित्र, कांदा रोपासाठी एकरी 30,000 रुपयांचा खर्च. यंदा रोपांची मागणी वाढल्यामुळे तालुक्यात 80 ते 90% कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे. लासलगावला गॅसचा वनवास, महिनाभरापासून सिलेंडर गायब, महिलांचा संतापानावर. घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅस टंचाईमुळे अनेक कुटुंबांची स्वयंपाक व्यवस्था कोलमडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खामगाव परिसरात 1,03,000 केवळ 19,000 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता. आवास योजनेचे अनुदान रखडले, घरकुलांचे बांधकाम थंड बस्त्यामध्ये नाराजीचा सूर. शक्तीपीठची मोजणी पूर्ण, आता भूसंपादनाची प्रतीक्षा. पवनार ते पत्रादेवी महामार्गाची लांबी 840 किलोमीटर पर्यंत वाढली. हा मार्ग 12 जिल्ह्यातून जाणार असून त्याची लांबी 802 किलोमीटर असणार आहे. मात्र आता या मार्गात सातारा जिल्ह्यातील काही भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. कृषी यांत्रिकीकरण अभियानात अचानक तपासणी होणार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दिला जातोय यांत्रिकीकरणास अनुदान निधी. या योजनेअंतर्गत पुरवलेल्या 1 लाख रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या प्रत्येक यंत्राचे जिओ रिफरेन्सिंग करून सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच फॉर्म्स, मोबाईल ॲप आणि कृषी मॅपवर अनिर्व्यायपणे अपलोड करणे आवश्यक असणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील गाळ काढा, ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे पालकमंत्री अजित पवार यांना साकडे. सुट्टे खाद्यातील घरी आणू नका, हृदयविकार, भेसळीचा धोका, सणासुदात प्रकार वाढतोय, पोटातील विकार बळवण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात युरियाचा काळा बाजार, 266 रुपयांची बॅग 500 रुपयांना. कृषी विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच. अडचणी वाढल्या, भंडारा जिल्ह्यातील 2,307 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये. राज्य शासन खरेदी विभागाचे सर व्यवस्थापकांना निवेदन. या योजनेची घोषणा होऊन 1 वर्ष झालं तरी प्रत्यक्ष वाटपात विलंब झालाय. शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून न्याय मागितला. यानंतर सर व्यवस्थापक देवीदास भोकरे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्यासाठी सरकारला पत्रव्यवहार केला. शेतीसाठी आवश्यक असलेला निधी रखडल्याने शेतकरी आर्थिक विवेचनेत सापडला आहे. यामुळे शासनाविरुद्ध नाराजीचा सूर सर्वत्र आहे. याची दखल सरकारने घ्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होताना दिसत आहे. शेवगाव तालुक्यात गोडाऊने उपलब्ध, नोंदणी केली तरी शेवगावात मका खरेदी रखडली. आतापर्यंत शेतकऱ्यांकडून 25,000 क्विंटलची नोंदणी, तहसील कार्यालयाचे पणनला पत्र. कोल्हापुरामध्ये अनुदान दिले, खात्यावर मात्र जमा झाले नाही. 1,500 शेतकऱ्यांची EKYCच नाही. 56 लाख रुपये प्रशासनाकडे पडून. थकीत अनुदान खात्यावर जमा होण्यासाठी बँक खात्याशी संबंधित EKYC होणे आवश्यक आहे. ती झाल्याखेरीज अनुदानाची रक्कम संबंधित खात्यावर जमा होणार नाही. बारामती बाजार समितीमध्ये मका हमीभाव खरेदी केंद्र, 2400 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना SMS द्वारे मका घेऊन येण्याची तारीख कळवली जाणार आहे. दिलेल्या तारखेला शेतकऱ्यांना मका आणावी. मकेचा हमी दर 2400 रुपये प्रति क्विंटल असून प्रति एकर 9.50 क्विंटल मका घेण्यात येणार आहे. शासनाच्या दिलेल्या अटीनुसार आवश्यक कागदपत्रे जमा करून नाव नोंदणी करावी लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक टोका, शेअर करा. अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.